दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पेठ नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर झालेल्या भीषण पिकअप दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे पेठ शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरेश भीमा किरकिरे आणि पुष्पराज मधुकर जिजुंटे हे दोघे दुचाकीवरून पेठच्या दिशेने येत होते। त्याचवेळी गुजरातहून कंपनीचा माल उतरवून नाशिककडे निघालेल्या मालवाहू पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की पिकअप रस्त्यावर उलटले। या अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही उपचारासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। हरेश किरकिरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येत होते। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। तर पुष्पराज जिजुंटे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। 8 महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले। मृत हरेश किरकिरे यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय आणि अवघ्या 8 महिन्यांचा मुलगा आहे। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून घराचा आधारवड असलेल्या हरेश यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। या अपघातात पेठ नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील वाढते अपघात, भरधाव वाहने आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अपघात प्रवण ठिकाणी वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण काय याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।